श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. दत्त जयंतीचा दिवस हा वर्षातून फक्त एकदा येणारा दिवस असतो. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते. दत्तगुरूंना विष्णूचा अवतार मानले जाते. पौराणिकतेनुसार दत्तगुरूंचा जन्म हा मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला झाला होता आणि म्हणूनच मार्गशीर्ष पौर्णिमा ही दत्त जयंती म्हणून सुद्धा साजरी केली जाते. या दिवशी आपल्याला एका झाडाला एक वस्तू जी आहे तर ती बांधायची आहे. आपली कोणतीही इच्छा असेल तर ती दत्तगुरू पूर्ण करतील. आपल्या आयुष्यामध्ये बरेचसे प्रश्न असतात, बऱ्याचशा अडचणी असतात, समस्या असतात. या समस्या आर्थिक असतात, शारीरिक असतात, मानसिक असतात. आपल्या घरामध्ये पैसा येत नाही, आलेला पैसा टिकत नाही, माता लक्ष्मी स्थिर नसेल, त्याचप्रमाणे काही केल्या कर्ज जे आहे तर ते फिटत नाही. तांत्रिक बाधा, भीती दूर होण्यासाठी, आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी, कर्जातून सुटका होण्यासाठी, त्याचप्रमाणे संतान सुख, ऐश्वर्य प्राप्ती, मानसिक शांतता, घरातील वादविवाद कमी व्हावेत, तर यासाठी आपण हा जो उपाय आहे तर तो करू शकतो. घरामध्ये सततचे आजारपण असेल तरी सुद्धा आपण हा उपाय करू शकतो. आपली मुले आपलं ऐकत नसतील, मुले व्यसनाच्या आहारी गेलेली असतील किंवा मुलांची शिक्षणामध्ये प्रगती होत नाही, नोकरीमध्ये त्यांना यश मिळत नसेल, आपल्या पतीची प्रगती होत नसेल, पतीचा व्यवसाय असेल तर मनासारखा जर त्या व्यवसायामध्ये फायदा होत नसेल किंवा पतीला नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल तरी सुद्धा हा जो उपाय आहे तर तो अतिशय प्रभावी असा उपाय आहे. आपल्याला कोणत्या झाडाला ही वस्तू बांधायची आहे तर ज्या झाडामध्ये साक्षात दत्तगुरूंचा वास आहे. तर असं जे झाड आहे या झाडाची आपण फक्त पूजा जरी केली तरी सुद्धा दत्तगुरूंचा आशीर्वाद प्राप्त होत असतो आणि या झाडाची आपण फक्त पूजा केल्यामुळे सुद्धा दत्तगुरू त्यांच्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करत असतात. या झाडामध्ये दत्तगुरूंचा वास आहे आणि 21 गुणांनी परिपूर्ण असा हा वृक्ष आहे. सद्गुरू दत्तमाऊलींनी याच वृक्षाखाली साधना केली होती. तर असा वृक्ष म्हणजेच उंबराचे झाड. उंबराच्या झाडाला प्रभू विष्णूंनी आशीर्वाद दिलेला आहे की याला सदैव फळे येतील. त्याचप्रमाणे जो कोणी या झाडाची पूजा करेल, भक्ती करेल तर त्याच्या मनोकामना पूर्ण होतील. या झाडाचे दर्शन केल्यामुळे उग्रता शांत होईल. त्याचप्रमाणे औदुंबराला नियमित प्रदक्षिणा घातल्यामुळे अपत्य प्राप्ती होईल. औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीचे पाप नष्ट होईल आणि इच्छित असे फळ मिळेल. औदुंबर वृक्षाखाली स्वतः दत्तात्रेय श्री गुरूंनी देखील नृसिंह मंत्राची उपासना केली होती. औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जेवायला घातले तर अनेक ब्राह्मणांना अन्नदान केल्याचे आपल्याला फळ मिळत असते. त्याचप्रमाणे या झाडाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्यास अनंत फळ प्राप्त होते. 1,00,000 प्रदक्षिणा जर आपण औदुंबराला म्हणजे उंबराच्या झाडाला घातल्या तर भयंकर रोग बरे होत असतात. त्याचप्रमाणे औदुंबराच्या सावलीत जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंत पटीने फळ मिळते. औदुंबराची सेवा केल्याने धन, धान्य, संपत्ती, आरोग्य आणि सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होते. तर एवढा महिमा या उंबराच्या झाडाचा म्हणजे औदुंबराचा आहे आणि अशा या उंबराच्या झाडाला आपल्याला एक वस्तू ही दत्त जयंतीच्या दिवशी बांधायची आहे. ही वस्तू आपल्याला कशी बांधायची आहे, कोणतीही वस्तू आहे, त्याचप्रमाणे घरी येताना औदुंबरा खालून आपल्याला एक वस्तू घरी घेऊन यायचं आहे. ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. आपल्याला काय करायचं आहे, दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. आपलं स्नान वगैरे आटोपून स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे. शक्य असेल आणि आपल्याकडे असेल तर आवर्जून पिवळ्या रंगाचे कपडे आपल्याला या दिवशी परिधान करायचे आहेत. यानंतर आपली देवपूजा वगैरे सर्व आटोपून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला उंबराच्या झाडाची पूजा जी आहे तर ती करायची आहे. आपल्या आजूबाजूला औदुंबर वृक्ष असेल तर याची आपल्याला पूजा करायची आहे. हिंदू धर्मामध्ये ज्याप्रमाणे वड, पिंपळ हे वृक्ष पूजनीय आहेत तर त्याचप्रमाणे औदुंबर हा सुद्धा एक दैवी वृक्ष आहे. नवग्रहांपैकी एक म्हणजे शुक्र ग्रह, तर याचे राज्य हे या औदुंबर वृक्षावर मानले गेलेले आहे आणि ज्यांचा शुक्र मजबूत आहे तर त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये कशाचीही कमी पडत नाही. सर्व प्रकारचं धन, वैभव, ऐश्वर्य त्या व्यक्तीस प्राप्त होत असते. या झाडाची पाने, फळे, मुळे तर याचा उपयोग आयुर्वेदामध्ये तर होतोच, परंतु ग्रहांमुळे होणारे दोषही जे आहेत तर ते दूर होत असतात. तर आपल्याला काय करायचं आहे, या औदुंबराची पूजा करायची आहे. 1 तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि चमचाभर कच्चे दूध टाकायचे आहे आणि आपल्याला औदुंबराच्या झाडाजवळ जायचं आहे.
तेथे गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिवा ठेवताना दिव्याखाली फुलांच्या पाकळ्या किंवा थोडेसे तांदूळ ठेवून आसन देऊन हा दिवा ठेवायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून दिव्याची पूजा करून घ्यायची आहे. यानंतर आपण तांब्यामध्ये जे आणलेलं पाणी आहे तर ते पाणी आपल्याला उंबराच्या झाडाला अर्पण करायचं आहे. त्यानंतर उंबराच्या झाडाला आपल्याला हळदी कुंकू अष्टगंध अर्पण करायचा आहे. तांदूळ अर्पण करायचे आहेत. तांदूळ अर्पण करताना आपल्याला हळदीच्या साहाय्याने ते पिवळे करून घ्यायचे आहेत आणि अर्पण करायचे आहेत. त्याचप्रमाणे पिवळी फुले अर्पण करायची आहेत आणि पिवळी मिठाई आपल्याला नैवेद्य म्हणून ठेवायची आहे. यानंतर आपल्याला अगरबत्ती धूप लावायचा आहे आणि यानंतर आपल्याला जी वस्तू उंबराच्या झाडाला बांधायची आहे तर ती वस्तू म्हणजे रक्षासूत्राचा धागा. घरून जातानाच आपल्याला एक रक्षासूत्राचा जो धागा आहे तर तो सुद्धा सोबत घेऊन जायचा आहे. आणि आपल्याला उंबराच्या झाडाची पूजा पूर्ण झाल्यानंतर हा रक्षासूत्राचा धागा आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि या उंबराच्या झाडाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, तर हा महामंत्र म्हणत आपल्याला या प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आणि 11 प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर आपली जी इच्छा आहे, ज्या इच्छेसाठी आपण हा उपाय करत आहोत तर ही इच्छा आपल्याला दत्तगुरूंना सांगायची आहे आणि ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि हा धागा जो आहे तर तो आपल्याला उंबराच्या झाडाला बांधायचा आहे. आता या धाग्याचं पुन्हा काय करायचं तर दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा आपल्याला उंबराच्या झाडाजवळ जायचं आहे. सकाळी उठून आपलं स्नान वगैरे आटोपून त्या झाडाजवळ जायचं, दिवा प्रज्वलित करायचा, पुन्हा एकदा त्या झाडाची पूजा करायची आणि हा धागा जो आहे तर तो सोडायचा आणि दत्तगुरूंचा आशीर्वाद म्हणून तुम्ही तो हातामध्ये बांधू शकता किंवा पर्स पॉकेटमध्ये किंवा आपल्या देवघरामध्ये जरी ठेवला किंवा आपल्या एखाद्या कपाटामध्ये जरी ठेवला तरीसुद्धा चालेल. कारण दत्तगुरूंचा आशीर्वाद जर आपल्याला मिळाला तर आपल्या आयुष्यातील सर्व मनोकामना पूर्ण होत असतात. त्याचप्रमाणे आपण हा धागा बांधल्यानंतर घरी येताना काय करायचं आहे तर त्या झाडाजवळची जी माती आहे तर ती आपल्याला थोडीशी घरी घेऊन यायचं आहे. घरी आल्यानंतर एका प्लेटमध्ये आपल्याला ही माती ठेवायची आहे आणि आपल्याला ही प्लेट देवघरामध्ये ठेवायची आहे. त्यानंतर या मातीला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे. धूप दीप अगरबत्तीने ओवाळायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी ही माती जी आहे तर ती आपल्या ज्या फुलझाडांच्या कुंडी असतील किंवा जी काही झाडे आहेत तर त्यामध्ये आपल्याला ही माती जी आहे तर ती ठेवायची आहे, फक्त तुळशीमध्ये ठेवायची नाही. या उपायामुळे सुद्धा दत्तगुरूंचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आणि आपल्या जीवनातील दोष असतील, संकटे असतील, दुःख असतील, अडचणी असतील, जे काही दारिद्र्य आहे तर ते नष्ट होत असते. तर अशा प्रकारे अगदी साधा आणि सोपा असा हा उपाय आहे की आपल्याला उंबराच्या झाडाला रक्षासूत्राचा धागा बांधायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी जाऊन उंबराच्या झाडाची पूजा करून तो धागा सोडून आपल्याला आपल्या हातामध्ये बांधायचा आहे. हातामध्ये तुम्हाला बांधायचा नसेल तर पर्स पॉकेटमध्ये ठेवू शकता. याचप्रमाणे औदुंबराखालील जी माती आहे जिच्यामध्ये दैवी गुण जे आहेत तर ते सामावलेले असतात तर या मातीची सुद्धा आपल्याला पूजा जी आहे तर ती करायची आहे. वर्षातून एकदा दत्त जयंती येत असते तर आवर्जून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे.